कविता किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। आज मी तुम्हाला एकादशी स्पेशल नवीन डिश भगरीपासून दाखवणार आहे। भगर मी रात्रीच पाण्यात भिजत घातली होती। मी जवळजवळ 1 ते 1.5 कप भगर घेतलेली आहे। तुम्ही 1 वाटीचं मापही घेऊ शकता आणि आता ती आपल्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायची। आता आपल्याला हे भगर मिक्सरमध्ये टाकून घ्यायची। 2 मिरचीचे तुकडे करून टाकून आणि मिक्सरला वाटून घ्यायचं। अशा पद्धतीने मिक्सरमधनं वाटून घेतले, बघू शकता तुम्ही। हे बघा, मी 1 कप दही घालणार आहे आणि मीठ घालायचं आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। इथे मी अर्धा चमचा मीठ घातलेले आहे आणि मिक्सरमधून आपल्याला पुन्हा फिरवून घ्यायचे। मी एका भांड्यात काढून घेणार आहे आणि आपल्याला जवळजवळ 1 तास झाकून ठेवायचे। अर्धा तास झाकून ठेवलं तरी चालेल। 1 तास झालेला आहे। आपण भगर दळून दही टाकून आणि 1 तासासाठी झाकून दिलं होतं। त्यात आता आपल्याला अर्धा चमचा सोडा टाकून घ्यायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचे। प्लेटला मी तेल लावून घेतलेले आहे उपवासाचं, म्हणजे शेंगदाणा तेल किंवा तूप लावून घ्यायचे। मी ह्या कढईमध्ये ठेवणार आहे आणि हे भगरचं बॅटर यामध्ये टाकून देणार आहे। 10 मिनिटांसाठी आपल्याला ढोकळा बॅटर शिजवून घ्यायचे। मिनिटं झालेले आहेत आणि बॅटर छान शिजून झालेले आहे। आता आपल्याला ते गार करायला ठेवायचे। आपण ढोकळ्याची डिश लावली होती, आता ते आपण तुकडे करून घेऊ। थोडी लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे। तुम्हाला जिरं, कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही त्याचाही वापर करू शकता। आणि बॅटर लावताना थोडं मोकळ्या भांड्यात लावायचे। हे थोडं दाटून गेलेले आहे त्यामुळे, आणि तो अजून छान असं स्पंजी झाला असता ढोकळा। मी अर्धी पळी तेल घेतलेले आहे, तुम्ही तूपही घेऊ शकता। गरम करून घ्यायचे आणि प्लेटवर टाकून घ्यायचे। केलेलं तेल आपल्याला सगळीकडून यावर टाकून घ्यायचे। छान असा भगर ढोकळा तयार झालेला आहे, बघू शकता। हे बघा, हे बघा, लुसलुशीत असे ढोकळे आपले तयार झाले आहेत। तुम्हाला जर अजून स्पंजी ढोकळा पाहिजे असेल तर तुम्ही इथे बेकिंग सोडा घालू शकता, जो आपण केकमध्ये वापरतो। पण जास्त सोडा शरीरासाठी चांगला नसतो म्हणून मी मीडियम प्रमाणात वापरलेला आहे, पाहिजे तेवढाच वापरलेला आहे। तर आजची रेसिपी कशी वाटली ते मला लाईक करून आणि कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना थँक्यू।